आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। तुला मी वचन देते, अंबिकाच या घरची सून होणार। वाह माँ, काय ड्रामा करतेस तू, कमाल धमाल बेमिसाल। आई नको ना रडू, तू फ्रेश हो, मग आपण जेवायला बसू। ओके? आईला समजावता आलं, पण या जयदेवला कोण आणि कसं समजावणार आहे? त्याला यांचं असं जाणं अजिबात आवडलेलं नसणार, पण काहीतरी करावं लागेल जेणेकरून त्याचा माझ्यावरचा राग निघून जाईल। मी त्या जयदेवच्या घरी गेले म्हणून खूप प्रॉब्लेम झाले ना, हाच विचार करतोयस ना तू? माझ्यावर विश्वास ठेव। हो पण तू अजिबात स्वतःवर ओढून घेऊ नकोस, तुझी काही चूक नाही आहे। मला माहिती आहे की तू माझ्या प्रेमापोटी, माझ्या भल्यासाठीच तुम्ही तिकडे गेला होता। तुला वाईट वाटलंय ना मी गेले म्हणून? तुला राग आलाय ना? खरं सांग, तू रागव ना मला। हा, तू बोल, अरे मला पण मनात नको ठेवू। मी तुझ्या प्रेमापोटी सगळं ऐकायला तयार आहे। तू रागव मला, बोल। आई अगं असा विचार नको करू तू, कारण मला तुझं वागणं अजिबात खटकत नाहीये। मला फक्त एवढाच विचार येतोय की अंबिकाच्या घरी जे काही घडलंय त्यानंतर आता अंबिकाच्या घरी लग्नाची मागणी घालायला जाताना जयदेवच्या नजरेत आपल्याला परत एकदा उभं राहावं लागेल। ते कसं, याचा विचार करतोय मी परत। मला पण हाच प्रश्न पडला। मी जयदेवच्या घरी जाऊन चूक केली, पण यापुढे मी सगळं तुझंच ऐकणार आहे। तू म्हणशील तसंच होईल। तू नको काळजी करू, तुझ्यासाठी मला त्या जयदेवचा उंबरठा कितीही वेळा झिजवावा लागला ना, तरीही मी जाईन त्यांच्याकडे, फक्त तुझ्यासाठी मी त्यांच्या पुढे पदरी पसरेल। आई अगं किती करताय तुम्ही सगळं माझ्यासाठी? तू, माया, तुम्ही सगळे एवढं प्रेम करताना माझ्यावर की मला काही चिंताच उरली नाहीये आता। तुमचं प्रेम, तुमची आपुलकी बघून मी खूप खुश आहे मी। अंबिका, मला ना पहिले तू असं कधी वाटलंच नाही की तुझं एखाद्या मुलावर प्रेम असेल म्हणून। मला विश्वासच बसत नव्हता, पण तुमची स्टोरी ऐकली ना तेव्हा असं वाटलं की ही तर सुपरहिट लव्ह स्टोरी आहे। म्हणजे त्याच्यात प्रेम आहे, भांडण आहे, रुसवे फुगवे आहेत, हिरो आहे, विलन आहे, सगळं सेम पिक्चर सारखं। म्हणजे एखादा माणूस गावात नोकरीसाठी येतो काय, आणि त्याला एक अंबिका नामक मुलगी आवडते, आणि त्याच्यात राघव नावाचा एक विलन येतो। आता ना फक्त एका पॉझिटिव्ह एंडची गरज आहे, मग तुमचा पिक्चर सुपर हिट। बस ना, बस। आंबे, इतका काय विचार करायलीस? ए हेल्मेट! अशू, तू काय मूर्ख आहेस व्हय? डोसक्यावर पडलेस हा? त्याला कशाला हाक मारतीस? तोंड काय बघत बसलीस? उठती पडदेशी। चल म्हणे ना आंबे, अंबिका, मला बोलायचंय तुझ्याशी। अंबिका थांब।
अगं मी तुला कॉल करून सगळं क्लिअर केलं तरी सुद्धा तुझा राग गेला नाहीये का? अंबू, अगं दे की उत्तर तुझ्या हेल्मेटला. एक मिनिट, तू मला हेल्मेट म्हणतेस हे फक्त तुला माहिती आहे. ती का मला हेल्मेट म्हणते? आणि आम्ही जरा सिरियस विषयावर बोलतोय, तुला हसायला काय येतंय? येणारच ना, कारण त्या दिवशी तुम्ही फोनवर बोलताना समोरचा माणूस कोण आहे काय आहे हे न बघता नुसतं बोलतच सुटला होता. आणि तुम्ही अंबिका समजून जिच्याशी बोलत होता ना ती मीच होते. आशू, अंबिका माझं प्लीज ऐकून तर घे. एकदा शेवट म्हणून ऐकून घे प्लीज. आशू इथनं चल पडदिशी. अगं चल म्हणलं ना मग. आंबे पण अंबिका ये बघ हेल्मेट. तू आता इथं काही विचारत बसू नकोस. तू तू इथं निघ लवकर. अंबिका काय चाललंय? या मायला कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. अरे हे हलक्या, आतापर्यंत तुला एवढा कुत्र्यासारखा मारला, अजून अक्कल आली नाही? पोरींच्या वाटेत आडवा जातोस? अरे शिक्के मार्या, आतापर्यंत एवढा तुला मारला, काय मार कमी पडला? खबरदार माझ्या अंबिकेच्या वाटेला परत गेलास तर. राघव 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 आंबे, सोड. आंबे तू पहिल्यांदा बाजूला हो. तू बाजूला हो. तू एक जबाबदार माणूस आहे ना असं अजिबात वाटत नाही. तू एक हुशार आणि समजूतदार माणूस होणार असं वाटत असताना पुन्हा तू तेच करायलायस. तू मला शब्द दिलतास ना तू असं करणार नाहीस म्हणून. अरे मग काय करायलायस हे? हा, तू दिलेलं वचन आता मोडणार आहेस भाई. राघव, अरे मला आयुष्यात सोबती म्हणून तुझ्यासारखाच मुलगा पाहिजे. समजूतदार, जबाबदार. आणि मला खात्री आहे तू जर नीट वागलास ना तर तू ठरवल्याप्रमाणे होशील समजूतदार आणि जबाबदार बी. कळतंय ना व तुला? ए बँक सोडून सगळीकडे उठणाऱ्या कावळ्या, एक गोष्ट लक्षात ठेव, परत जर अंबिकेच्या वाटेला गेलास मुंडकं उडवून टाकीन, कळलं काय? आज अंबिकामुळे तुला जीवनदान मिळालंय.
अंबिका, आज जे काय इथं झालं ते फक्त घरी सांगू नका. मी एक जबाबदार माणूस बनून दाखवीन. विश्वास ठेवा माझ्यावर. हेल्मेट, मला तुला दुखवायचं नव्हतं, पण परत असं काय व्हायला नको म्हणून मी असं बोलले. आता माझंच मन मला खायला उठलंय. आशू, अंबिका, काय गो, कुठे गेला होता तुम्ही? ते जरा आम्ही मंदिरात गेलो होतो. अच्छा. नाही म्हणजे अंबिका सोबत तू असतेस हे एक बरं झालं. असं का म्हणायला? अगं, कुणीतरी सोबत असल्यावर तिची काळजी वाटणार नाही ना, म्हणून. अशीच कायम तिची काळजी घे. फक्त बहीण म्हणून नाही, तर मैत्रीण म्हणून तिच्याकडे लक्ष दे. वय. काय झालं? तुम्ही समधी असे बाहेर उभे का? या चला आत या. हो, आम्ही आताच येत होतो, इतक्यात तुम्ही दिसलात. मला सांगा, तुम्ही आता एवढे रागारागाने तिकडे काय घेऊन गेलात? काय होतं तुमच्या हातात? काय फेकलं तुम्ही ते? कसं आहे विद्या मॅडम, जसं माणसानं चांगल्या गोष्टी ठेवून वाईट गोष्टी सोडून द्यायची असतात, तसं घरात बी चांगल्या वाईट गोष्टी असतातच की. बिनकामाच्या वस्तू बाहेर फेकून द्यायच्या असतात, नाहीतर पसारा वाढतो. हो, पण तुम्ही आता काय फेकलं ते? विद्या मॅडम, आहेत काही गोष्टी वेळेतच मार्गी लावलेल्या चांगल्या असतात. जयदेव, तुम्ही शांत व्हावं. एवढ्या छोट्याशा कारणावरून एवढ्या नका चिडू. बरोबर आहे तुमचा विद्या मॅडम. असल्या माणसांसाठी आपण स्वतःला कशाला त्रास करून घ्यायचा. चला या आत या तुम्ही. चला. असे कसे हो तुम्ही जयदेव? अहो, आत्ताच तर बाहेर म्हणालात ना की राग धरून काही उपयोग होणार नाही म्हणून. तुम्हाला जर माझा राग येणार नसेल आणि वाईट वाटणार नसेल तर एक बोलू का? बोला. मला भेटल्यापासून आज पहिल्यांदा मी तुम्हाला एवढं चिडलेलं बघितलं. मी समजू शकते की त्यामागे कारणही तसंच असेल, त्याशिवाय तुम्ही इतके नाही चिडणार. पण मी आजपर्यंत जे जयदेव बघितलेत ना ते खूप संयमी, अगदी शांत आणि प्रेमळ स्वभावाचे. त्यामुळे तुम्हाला असं मुठी आवळेपर्यंत स्वतःचा संताप करून घेतलेलं मी बघूच शकत नाही. मग काय करू मी विद्या मॅडम? तुम्ही सांगा काय करू? आता हे समजा सहन होण्या पलीकडचे. नेहमीची गोष्टी वेगळी आणि आत्ताची गोष्टी वेगळी.
आयुष्यात कवा कवा अशी माणसं भेटतात की ज्यांच्याकडे बघून मनावरचा ताबा सुटतोय, संताप होतोय. मी समजू शकते जयदेव. अहो राग येणं, चिडचिड होणं हे सगळं खूप स्वाभाविक आहे. इट्स व्हेरी नॉर्मल. तुमच्या बाबतीत गेल्या काही दिवसात काय काय घडतंय, काय काय घटना घडतात, प्रॉब्लेम्स येतात, ह्या सगळ्याची मी स्वतः साक्षीदार आहे. आणि एवढंच नाही, मी तर तुमची तळमळही बघते. अहो पण म्हणून तुमच्यासारख्या एवढ्या प्रेमळ आणि समजूतदार माणसाने अशी चिडचिड करणं आणि एवढा रागराग करणं बरं नाही. राग आल्यावर चिडचिड करायला काहीच ताकद लागत नाही हो. खरी ताकद लागते तो राग आल्यावरही डोकं शांत ठेवून निर्णय घ्यायला. तुमच्या आयुष्यात आजपर्यंत बरेच प्रॉब्लेम्स आले असतील, पण अशा वेळेला तुम्ही तुमच्या जवळच्या माणसाकडे जाऊन तो प्रॉब्लेम शेअर केला असेल, मन मोकळं केलं असेल. आताही तेच करा. प्लीज राग कंट्रोल करा. बघा, मी जे काही बोलतेय ते तुम्हाला पटतंय का? विद्या मॅडम, बरोबर आहे तुमचं समजा पटतंय मला. माझं चुकलं, खरंच सॉरी. आणि थँक्यू बी. तुमच्यात ना आणखी एक वाईट गुण आहे. म्हणजे बाकी कुणाला तो कळलाय की नाही मला माहिती नाही, पण मला मात्र कळलाय. कुठलं? हेच, प्रत्येक गोष्टीत आभार प्रदर्शन करायचा. दरवेळी तुम्ही हा कार्यक्रम अगदी न चुकता करता. हे करायलाच पाहिजे का जयदेव? हो, तुम्हीच म्हणता ना मी या घरातली आहे म्हणून. मग दरवेळी असा आभार मानायची काय गरज आहे? नाही, असं नाही विद्या मॅडम, ते सॉरी, म्हणजे चुकून. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव महादेवा अच्युतानंदा गोपाला गोविंदा. अशोक, जरा पाणी आणतेस का? वय, आण. थांब थांब. आंबूला सांग. आंबू, ए आंबू. त्याचा काय बी उपयोग नाही. का? घरात नाही ती, मी आणते, तुम्ही बसा. नको, राहू दे. अप्पा, काय चाललंय तुमचं? एकदा आणि एकदा नको. आणायचं की नाही एकदाच सांगा. नको, राहू दे. पाणी काय कवा बी पिता येईल. मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं. काय झालं अप्पा? काय बोलायचं का? आंबू बद्दलच तुझ्या बरोबर जरा बोलायचं. अशोक, आंबूच्या आयुष्यात लय चढ उतार आले. राघव तिला आवडत नाही तरी बी ती लग्नाला तयार झाली. खरंच ती या गोष्टीमुळे आनंदी आहे का? अप्पा, मी इतकी मनकवडी असते तर मम्मीच्या मनातलं ओळखून तुम्हाला सांगितलं नसतं वय. तिचं नाव कशाला मध्ये काढायला? आणि अप्पा, आंबीच्या मनातलं ओळखणं लय अवघड आहे बघा. म्हणजे तुम्ही बघितलंच असेल ना ती कशी सगळ्यांपासून लांब राहते. ती कुणाला काही सांगतच नाही ना, सगळं स्वतःच्याच मनात ठेवते. मग कसं आपण ओळखणार? आशू, किती विचार करून बोलशील. मला समजले की तू माझ्यापासून काहीतरी लपवायला लागलेस. असं अशोक, राघव बरोबर आंबूचं लगीन ठरलंय म्हणजे हे तिला खरंच आवडले का नाही? म्हणजे जया आणि आऊ म्हणतात म्हणून ती लग्नाला तयार झाली. मला काय कळणार झालं. मला जरा खरं खरं सांगशील का? अप्पासनी तर सगळ्याच गोष्टींचा अंदाज लागालाय. आता ह्यांच्यापासून लपून काय उपयोग नाही. खरं काय ते सांगूनच टाकते. आशू, अगं कसला विचार करायला लागली? नाही अप्पा,
आंबी खुश नाहीये. मला वाटलंच होत. पण काय काय आहे म्हणजे काय आहे तिच्या मनात? आप्पा, मला वाटतं आंबीच्या मनातलं फक्त जयाच ओळखू शकतो आणि तोच समजून घेऊ शकतो. मला नाही वाटत ती दुसरं कोणाला सांगल म्हणून, आणि ती सांगत बी नाही, सगळ्याच नाही माहिती. खरंच आहे. पण आप्पा, तुम्ही आंबीबद्दल असं अचानक काही विचारायला? मी एका मुलीचा बाप आहे आणि मुलीच्या मनातली घालमेल मला कळते. अंबू माझी मुलगीच आहे. तिचा पण विचार मलाच करायला पाहिजे. तिच्या मनात काय आहे ते आत्ताच समजलं तर बरं, की पुढे जाऊन अडचण होणार नाही. म्हणून हे सगळं कळायला काय पत्त्या नाही. अशी तू काय खुळी आहेस वय? बरं झालं मी वेळेवर आलो. हे बघ, जर तू चुकून पण हेल्मेट बद्दल मामाला सांगितलं असतं ना तर लई मोठा घोळ झाला असता. मी तुला विनंती करतो, शेखर बद्दल कुणालाच काय बी सांगू नको. हा?